सिम्बॉल ऑफ द नॉलेज अर्थातच ज्ञानाचं प्रतीक, विश्व वंदनीय भारतरत्न, भारताच्या संविधानाचे शिल्पकार, केवळ दलिताचेच नव्हे तर अखिल मानव जातीचा उद्धार व्हावा म्हणून ज्यांनी आपल्या श्वासाच्या अंतिम श्वासापर्यंत, आपल्या रक्ताच्या अंतिम रक्ताच्या थेंबापर्यंत समाजाचाच विकास केला, देशाचाच विकास केला. 4 अपत्य, राजरत्न, इंदू, गंगाधर आणि रमेश हे 4 मुलं ज्यांचे अण्णा वाचून मरण पावले, अन्न मिळत नव्हतं, पत्नी मरण पावले, वडील मरण पावले आणि केवळ आधुनिक भारत, नव भारत निर्माण व्हावं म्हणून आपलं आयुष्य खर्च केलं. अशा महामानवांच्या आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्व इथे अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत. आज भारत देशावर फार मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपल्या घरून एखादा माणूस मेल्यानंतर आपल्या घरची परिस्थिती कशी निर्माण होते, तशी आजची परिस्थिती या देशावर निर्माण झालेली आहे. या देशामध्ये अनेक संत, विचारवंत, वैज्ञानिक जन्माला आले आहे आणि हा देश सुजलम सुफलम करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला आहे. यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, बिरसा मुंडा, अनेक लोकांनी या देशाचं भविष्य घडवण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हा देश जगामध्ये महासत्ताक कसा होईल, या देशाचं नाव जगामध्ये कसं होईल यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. अशा सर्व क्रांतिकारकांना, समाजसुधारकांना, धर्मसुधारकांना मी पंचांग प्रणाम करतोय. आज बाबासाहेब देशमुख माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अतिशय आनंदाने हा कार्यक्रम साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक इंगोले सर, विचार मंचावर विराजमान झालेले आमचे मित्र प्राध्यापक कुळसंगे सर, माझे अगदी जवळचे मित्र असलेले प्राध्यापक धाडवे सर, विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्नेही मैत्रीपूर्ण जय भीम. हा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आज आपल्यामध्ये एक नवीन चेतना जागृत झालेली आहे. तर 6 डिसेंबर हा दिवस म्हटल्यानंतर एक काळोखाचा दिवस आहे, अंधाराचा दिवस आहे. कारण ज्यांनी देशासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा या महामानवाचा आजच्या दिवशी मृत्यू झालेला आहे. 6 डिसेंबर 1956ला त्यांचं जे मृत्यू झालेला आहे तो दिल्लीमध्ये झालेला होता आणि त्यांचा पार्थिव देह जो आहे हा मुंबईला आणला आणि चैत्यभूमीवर शेवटचं चंदनाच्या चितेवर त्यांना झोपवलं आणि सरकारच्या माध्यमातून तिथे हजारो तोफाची सलामी दिली. मंत्री, आमदार, खासदार, पंतप्रधान, सर्व कायदेमंत्री त्यावेळेचे तिथे हजर होते आणि करोडो लाखो लोक, मुंबईच्या पूर्ण रस्ते हे हजारो लोक रडत सुटले, बोंबलत सुटले का आमचा मसीहा गेला, देशाचा उद्धार करता गेला. आणि अशा अवस्थेमध्ये सर्व दुःखाचं वातावरण मुंबई या शहरामध्ये झालं होतं. अशा या महामानवाचं महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करत आहोत. साजरा करतच नाही, महापरिनिर्वाण म्हणजे काय हे संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. आपण मेल्यानंतर स्वर्गवासी म्हणतो, मृत्यू झाला म्हणतो, मेला म्हणतो. महापरिनिर्वाण म्हणजे काय? ज्या माणसांच्या इच्छा, महाइच्छा जिवंतपणे पूर्ण होतात त्यांना महापरिनिर्वाण असे म्हणतात. आणि ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात का या देशाला सुजलम सुफलम करायचं आहे, गरिबी दूर करायची आहे, स्त्रियांना न्याय द्यायचा आहे. हे सर्व करण्याचं जे श्रेय आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. निर्वाण म्हणजे कोणत्याही प्रकारची इच्छा राहिली नाही, अशा पद्धतीनं महापरिनिर्वाण हा शब्द आहे. 14 एप्रिल 1891ला महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्यांचे वडील रामजी यांना अतिशय आनंद झाला. 14वे रत्न होते डॉक्टर भीमराव, हे 14वे अपत्य होते रामजीच्या कुळातले. आणि त्यांची आई भीमाई ही भीमा लहान असतानाच मरण पावली.
आणि त्यांचं मग भीमरावांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांची चुलत आई जी आहे जिजाबाई यांनी केलेला आहे. त्यांची मावशी जे आहे मीरा आत्या आणि रामजी हे सुभेदार होते. अतिशय परिस्थिती हालाकीची होती. अशा अवस्थेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत बसण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. चतुर्वर्णीय व्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा पद्धतीने ही मनुव्यवस्था त्या कालखंडामध्ये, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये होती. ब्राह्मणांनी शिक्षण घ्यायचं, शिक्षण द्यायचं, वैश्यांनी व्यापार करायचा, क्षत्रियांनी रक्षण करायचं आणि शूद्रांनी सेवा करायची. हे चारही वर्णामध्ये भीमराव आंबेडकरांचं कुटुंब नव्हतं. शूद्र वर्ण हे अतिशूद्र वर्णामध्ये होतं आणि अतिशूद्र वर्ण हे वर्णामध्ये नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर एका सूर्यासारखा जन्म झाला. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी इंग्रज अधिकारी मौला येणार होते आणि तिथे 21 तोफ्याची सलामी द्यायची होती. 21 तोफ्याची सलामी द्यायची जबाबदारी रामजीवर येऊन पडली, कारण सर सुभेदार होते. आणि अशा अवस्थेमध्ये भीमाईच्या उदरामध्ये, पोटामध्ये भीमरावाचा जन्म त्याच दिवशी होणार होता आणि तिकडे 21 तोफ्याची सलामी झाली. विजेचा कडकडाट व्हावा त्याच वेळेस इकडे भीमराव आंबेडकरांचा जन्म झाला. नैसर्गिक बघा, काय एखादा माणूस जन्म होत असताना त्यांचं स्वागत कसं होतं, त्या पद्धतीनं भीमराव आंबेडकरांचं 21 तोफ्याची सलामी इंग्रजांनी दिली आणि इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर भीमाईला आणि रामजीला खूप आनंद झाला. पेढे वाटप केले, साखर वाटप केली आणि आनंद वातावरण घरामध्ये निर्माण झालं. मग त्या कालखंडामधली जी जातीयता आहे, अंधश्रद्धा आहे, बुवाबाजी आहे, कर्मकांड आहे, हे सर्व असताना शाळेमध्ये त्यांना प्रवेश नव्हता, तरी पण ते शिकले आणि शिकत असताना 10वा वर्ग जेव्हा झाला तेव्हा पहिला मागासवर्गीय समाजामधला जो विद्यार्थी आहे हा 10वा वर्ग पास झाला. मग केळुस्कर हा गुरुजी ज्यांना शिकवणारे होते हे भीमरावांच्या अतिशय जवळचे होते. भीमरावावर खूप लाड करायचे, भीमरावावर खूप प्रेम करायचे, म्हणून भीमरावाचा सत्कार ठेवला. आणि सत्कार ठेवत असताना त्यांना त्या कार्यक्रमामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये जे पुस्तक लिहिलं होतं ते पुस्तक केळुस्कर गुरुजींनी भीमरावाला लहानपणीच दिलेलं आहे. त्यांचं नाव आहे बुद्ध चरित्र. आणि मग हे चरित्र वाचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये प्रकाश पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न लहानपणीच झालं. ते 14 वर्षाचे होते, 10वा वर्ग उत्तीर्ण झाले आणि अशा पद्धतीनं त्यांचं 1908 मध्ये लग्न झालं. रमाई 9 वर्षाची होती. संसाराचा गाडा सुरू होता. अशा अवस्थेमध्ये त्यांना शिकायचं होतं आणि मग पैसा नव्हता. मग ते त्यांचे जे गुरुजी आहे, डॉक्टर आंबेडकरांचे जे शिक्षक आहे, हे शिक्षक त्यांना घेऊन सयाजीराव गायकवाडांकडे गेले आणि मग केळू केली. हा मुलगा तल्लख आहे, हा हुशार आहे, परंतु परिस्थिती नाजूक आहे. मग सयाजीराव गायकवाड म्हणाले, अशाच मुलाची आपल्याला गरज आहे का देशाचा उद्धार करू शकेल. सयाजीराव गायकवाड हे ओबीसी समाजाचे, कुणबी समाजाचे होते, परंतु सयाजीराव गायकवाडांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. 25 रुपये स्कॉलरशिप पहिल्यांदा सयाजीराव गायकवाडांनी डॉक्टर आंबेडकरांना दिली आणि हे स्कॉलरशिप घेऊन डॉक्टर आंबेडकर अमेरिकेला गेले. अमेरिकेला गेल्यानंतर BA झालं, MA झालं, द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज मध्ये त्यांचं PhD झालं. आणि हे सर्व गोष्टी जे आहे हे सयाजीराव गायकवाडामुळे घडल्या. आणि हे पाहत असताना राजर्षी शाहू महाराजाला माहीत झालं का एक PhD झालेला माणूस या देशामध्ये आहे. राजर्षी शाहू महाराज जे कोल्हापूर संस्थानाचे होते, ओबीसीचे नेते होते, मराठा समाजाचे नेते होते, मोठे राजे होते, ते राजे डॉक्टर आंबेडकरांच्या घरी भेटायला गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं का राजा आपल्या घरी आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आश्चर्य वाटलं का मी एवढा खालच्या स्तराचा माणूस, एवढा अस्पृश्य माणूस आणि राजा माझ्या घरी येतो. तेव्हा डॉक्टर आंबेडकर म्हणाले का राजेसाहेब तुम्ही इतका त्रास कशासाठी घेतला, मला एखादा सेवक पाठवला असता बोलवायला तर मी राजवाड्यात आलो असतो. राजर्षी शाहू महाराज म्हणतात असं नाही आहे, तुम्ही विद्वत्तेचे राजे आहात, आम्ही वारसदारीने झालेलो राजे आहात. आणि पहिली डॉक्टर आंबेडकरांची घोड्यावर बसून जर वरात कोण काढली असत तर आमच्या राजर्षी शाहू महाराजांनी काढलेली आहे. अस्पृश्यांना घोड्यावर बसण्याचा अधिकार नव्हता, हा अधिकार राजर्षी शाहू महाराजांनी, सयाजीराव गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला घडवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा इंग्लंडमधून MA PhD बारॅटलॉय ह्या पदव्या घेऊन आले तेव्हा भारताची परिस्थिती अतिशय दयनीय होती. या देशामध्ये कर्मकांड, जादूटोणा, स्त्री पुरुष भेदभाव, अस्पृश्यता आणि श्रीमंत वर्ग हा श्रीमंत होता, गरीब हा गरीब होता, इंग्रजाचे कायदे होते.
इंग्रज हे शोषण करत होते आणि डॉक्टर आंबेडकर हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, जगा आणि जगू द्या हे सर्व सिद्धांत पाठ करून आले होते. अनेक विचारवंतांचा त्यांनी अभ्यास केला आणि या देशाची परिस्थिती मी बदलवल्याशिवाय राहणार नाही असे सिंहगर्जना केली. मग जेव्हा ते PhD होऊन सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानिकामध्ये नोकरी करू लागले तेव्हा तिथेही त्यांची जातीयता झाली. त्यांच्या फाईल दुरून फेकल्या जात होतं, त्यांना पाणी पिल्या जाऊ देत नव्हतं, त्यांना सार्वजनिक ठिकाणी बसता येत नव्हतं. हे सयाजीराव गायकवाडांना जेव्हा माहीत झालं तेव्हा सयाजीराव गायकवाड म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, त्यासाठी मी वेगळी व्यवस्था करतो. आणि मग पारशी वसतिगृह होतं, त्या वसतिगृहामध्ये डॉक्टर आंबेडकर रूम करून राहू लागले. रूमही कोणी द्यायला तयार नव्हते अस्पृश्य असल्यामुळे, परंतु एवढ्या मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांना रूम मिळाली. परंतु पारशी पंतोजी जे होता त्याला हे माहीत झालं का डॉक्टर बाबासाहेब हे अस्पृश्य आहे, शूद्र आहे, त्यांना रूम कशी काय दिली, हे वार्ता सर्व कोल्हापूर संस्थानामध्ये पसरली. आणि मग पसरल्यानंतर सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानिकेमध्ये पसरली. बडोदा संस्थानिकाचे जे अनेक पारशी लोक होते हे लाट्या काट्या घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारायला गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रूममध्ये होते, तिकडे 150-200 लोक लाट्या काट्या घेऊन आले का शूद्राला रूम का दिली भाड्यानं. अशा अवस्थेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी, भीमरावांनी दरवाजा उघडला रूमचा, तर मला मारणार, आणि त्यांनी म्हटलं का मला तुम्ही मारू नका, मी हे रूम सोडतोय. परंतु तरी ऐकले नाही. डॉक्टर आंबेडकरांचं जे सामान आहे हे रस्त्यावर नेऊन फेकलं त्या लोकांनी, आणि ते सामान, ते सुटकेस, ते भांडे, ते पुस्तक डॉक्टर आंबेडकरांनी घेतले आणि बडोद्याच्या रेल्वे स्टेशनच्या पुढं एक वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसले आणि ढसाढस रडले. का मी एवढा MA PhD झालेला माणूस आहे, माझ्यासोबत एवढी अस्पृश्यता, अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोना केल्या जाते, कर्मकांड केल्या जाते, आणि मला रूम सुद्धा मिळत नाही, मला पाणी पिण्याचा अधिकार सुद्धा नाही, मला अधिकारी होण्याचा सुद्धा अधिकार नाही, याचा त्यांना पश्चाताप झाला. आणि तिथे त्यांनी एक सिंहगर्जना केली, या देशातील जातीयता जोपर्यंत मी नष्ट करणार नाही तोपर्यंत मरणार नाही. या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय जोपर्यंत निर्माण करणार नाही तोपर्यंत मी मरणार नाही. स्त्री पुरुष समानता निर्माण केल्याशिवाय मी मरणार नाही. आणि याच्यामध्ये जर मी अपयशी झालो तर मी गोळी मारून घेईल स्वतःला. हे सिंहगर्जना बडोद्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि हे केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लगेच काळाराम मंदिर सत्याग्रह केला. सत्याग्रह करत असताना त्याच्यानंतर 1927ला त्यांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. ज्या तळ्यावर कुत्रे, मांजरे, जनावरं पाणी पितात, परंतु माणूस असून माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नाही, हा अधिकार मी सिद्ध केल्याशिवाय मरणार नाही. आणि त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला हजारो लोक गेले आणि तिथे गर्जना कोणती दिली, छत्रपती शिवाजी महाराजाचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेटर पॅडवर प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज लिहिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा विजय असो हे 1927ला महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रहाची ही वल्गना होती. हजारो लोक जमले आणि पहिल्यांदा अस्पृश्य लोकांनी महाडच्या चौदार तळ्याचं पाणी प्राशन केलं. आणि मग मंदिर प्रवेश बंद होतं म्हणून काळाराम मंदिर नाशिक या ठिकाणी गेले. हजारो लोक गेले आणि मंदिराचं दर्शन घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, दर्शन घेतल्याने मी काही मोठा होणार नाही, विद्वान होणार नाही, परंतु माणूस आहे म्हणून माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी यासाठी मी हे सत्याग्रह करत आहे. 1930ला हा सत्याग्रह झाला आणि मग लगेच गोलमेज परिषदा लागल्या. 1930, 31, 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला तार आला का तुम्हाला गोलमेज परिषदेला जायचं आहे. डॉक्टर आंबेडकर गोलमेज परिषदेत गेले आणि या देशातील जे मागासवर्गीय लोक आहे, SC, ST, OBC, व्हिजेंटी, या सर्व लोकांना न्याय मिळावा म्हणून पार्लमेंटमध्ये तिथे गोलमेज परिषदेमध्ये गेले इंग्लंडमध्ये. आणि तिथून इंग्लंडकडून स्वतंत्र मतदारसंघ खिचून आणला. आणि मग राखीव मतदारसंघ, त्याच्यानंतर प्रतिनिधित्व, त्याच्यानंतर आरक्षण, हे सर्व इंग्लंडमधून आणलं आणि भारतीय संविधानामध्ये प्रतिबिंबित करायचं म्हणून 1935ला कॅबिनेट मिशनमध्ये ते मांडलं आणि ते हक्क सिद्ध करून घेतलं. आणि पहिल्यांदाच पार्लमेंटमध्ये, पहिल्यांदाच कायदे व्यवस्थेमध्ये, पहिल्यांदाच न्याय व्यवस्थेमध्ये SC, ST, OBC, व्हिजेंटीला न्याय मिळाला. हे इंग्रजांनी करून दिलं. अशा पद्धतीने एक 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 काम त्यांनी करणं सुरू केलं. आणि मग हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध महात्मा गांधीजी सोबत आला आणि पुणे कराराच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी अनेक वेळा भेटले.
पुणे करार असा होता का स्वतंत्र मतदारसंघ जे इंग्लंडमधून आणलं ते महात्मा गांधीजीला मान्य नव्हतं, कारण महात्मा गांधीजी म्हणाले का तुम्हाला जर स्वतंत्र मतदारसंघ मिळाला तर या देशामध्ये एससी जे लोक आहे, जे मागासवर्गीय लोक आहे, हे अलग होईल हिंदू धर्मापासून आणि तो हिंदू धर्माचा भाग आहे, आम्ही अलग होऊ देणार नाही. अशा अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आणि महात्मा गांधीजीमध्ये खूप चर्चा रंगली. 21 दिवस महात्मा गांधीजीचं उपोषण चाललं. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे महात्मा गांधीजीचे पुत्र, महात्मा गांधीची पत्नी, अनेक लोक आले का महात्मा गांधीजीचा तुम्ही प्राण वाचवा. आणि 21व्या दिवशी डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधीजी जर मरण पावले तर या देशामध्ये गोंधळ निर्माण होईल, अनागोंदी निर्माण होईल, का तुम्ही किती हट्टवादी आहात असं बाबासाहेबाला समजेल. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर एरवडा तुरुंगात पुण्याला गेले पुणे कराराच्या वेळेस. आणि मग महात्मा गांधीजींनी सरळ सांगितलं यानंतर या देशामधील जातीयता नष्ट करण्यासाठी माझं पूर्ण जीवन मी खर्च करेल, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी माझं जीवन खर्च करेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधीजीची साथ मिळाली. आणि मग महात्मा गांधीजीच्या पुणे करारावर डॉक्टर आंबेडकरांनी सही केली, महात्मा गांधीजीचा प्राण वाचवला. अशा पद्धतीनं मग पुढं भारताचं स्वातंत्र्य मिळण्याचं वाटेवर 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये लॉर्ड माउंटबॅटनने घोषित केलं होतं का आपल्या देशाला स्वातंत्र्य द्यायचं, पण एक अट आहे, दुसऱ्या महायुद्धामध्ये जर आम्ही विजयी झालो आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये युद्ध करताना तुम्ही जर आम्हाला साथ दिली तर आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. मग महात्मा गांधीजीला याची प्रेरणा मिळाली आणि भारत छोडो आंदोलन 1942ला महात्मा गांधीजीने केलं. हे करत असताना या देशामध्ये दोन विचार प्रवाह आले. एक म्हणत होते का स्वातंत्र्य मिळायच्या आधी समाज सुधारणा झाली पाहिजे, एक विचारधारा म्हणत होती का स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण समाज सुधारणा करू. पण त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणत होते, अनेक लोक म्हणत होते पहिले समाज सुधारणा करा, या देशातील जातीयता नष्ट करा, या देशातील अस्पृश्यता नष्ट करा, स्त्री पुरुष समानता, SC ST OBC व्हिजेंटी सर्वांना न्याय मिळवून द्या आणि नंतर इंग्रज गेले पाहिजे, ही एक विचारधारा, आणि स्वातंत्र्य मिळवण्याची एक विचारधारा. असं करत असताना 1945चं साल उघडलं. 1945 मध्ये या देशामध्ये दुसरं महायुद्ध संपलं आणि लॉर्ड माउंटबॅटननं घोषित केलं होतं का या देशाला स्वातंत्र्य द्यायचं आणि त्या पद्धतीनं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 1945ला युद्ध संपलं, 1946ला त्यांनी घोषित केलं आणि 1946ला या देशाचं संविधान लिहायला सुरुवात झाली, निवडणुका झाल्या आणि या देशामध्ये सर्व राज्यामधून 441 लोक या घटना समितीमध्ये गेले. घटना समितीमध्ये जात असताना पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, अनेक लोकांनी ठरवलं होतं डॉक्टर आंबेडकराला घटना समितीमध्ये येऊ द्यायचं नाही. घटना समितीचे दरवाजेच काय, खिडक्या सुद्धा बंद करून ठेवायच्या डॉक्टर आंबेडकरांना. कारण डॉक्टर आंबेडकर या देशामध्ये केवळ आणि केवळ SC ST OBCचा भाग घेतात, SC ST OBCंनाच मदत करतात, देशाचं कल्याण करू शकणार नाही, असं पंडित नेहरूला, सरदार वल्लभभाई पटेलला वाटलं. आणि मग अशा अवस्थेमध्ये महात्मा गांधीजींनी, अनेक लोकांनी सांगितलं का डॉक्टर आंबेडकरांना घटना समितीमध्ये घेणं गरजेचं आहे, कारण या देशामध्ये MA PhD बाराटला DSc LLD झालेलं कोणीच नाही. मग पंडित नेहरूने अनेक लोकांना अमेरिकेला, इंग्लंडला, अनेक राष्ट्रामध्ये पाठवलं का या देशाचं संविधान लिहा. त्या राष्ट्रातील लोकांनी सांगितलं तुमच्याच राष्ट्रामध्ये हिरा आहे, त्या हिऱ्याकडे जा आणि या देशाचं संविधान लिहून घ्या. मग पश्चिम बंगालमधून डॉक्टर आंबेडकर निवडणूक लढले. ते जे जोगेंद्रनाथ मंडल होते, त्या जोगेंद्रनाथ मंडलनी साथ दिली डॉक्टर आंबेडकराला. तिथे मांग मातंग समाज हा मोठ्या प्रमाणात होता. या मांग मातंग मुस्लिम समाजांनी डॉक्टर आंबेडकरांना निवडून दिलं पश्चिम बंगालमधून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये आले, जे का पंडित नेहरूला, सरदार वल्लभभाई पटेलला मान्य नव्हतं. अशा अवस्थेतही डॉक्टर आंबेडकर घटना समितीमध्ये आले आणि वेगवेगळ्या समितीमध्ये त्यांची नियुक्ती झाली. आणि डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं का मी जन्मताही देशाचा आहे आणि मरतानाही मी देशाचा आहे. अशा पद्धतीनं संविधान सभेमध्ये देशाच्या हिताचं काम केलं. देशाच्या हिताचं काम करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या. मग हे संविधान लिहित असताना 4 महिने 29 दिवसात डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलं. 4 महिने 29 दिवसामध्ये हे लिहिल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांचं संविधान, मग एवढे दिवस का लागले, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस का लागले, 22 परिशिष्ट 277 पानामध्ये हे संविधान आहे. 64 लाख रुपये या संविधानाला खर्च झाले. 11-17 मध्ये हे संविधान पूर्ण झालं. आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्या संविधान सभेमध्ये सांगितलं का मी सर्व जाती, धर्म, पंथ, वंश, स्त्री, पुरुष सर्वांना हक्क मिळवून दिलेला आहे. आणि लोक म्हणतात मी केवळ SC साठी काम केलं, परंतु माझ्या SC बांधवासाठी फक्त मी 8% काम केलं आयुष्यात, 92% काम मी देशासाठी केलं.
त्यांचा रिसर्च आला, त्यांचं संशोधन आलं. आम्ही अनेक राष्ट्रांनी संशोधन केलं. डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक काम किती केलं, धार्मिक काम किती केलं, राजकीय काम किती केलं, शैक्षणिक काम किती केलं, SC साठी काम किती केलं, OBC साठी काम किती केलं. अनेक संशोधन पुढे आले. या संशोधनात 92% काम त्यांनी देशासाठी केलं आणि 8% काम मागासवर्गीयासाठी केलं, हे सिद्ध झालं. आणि पंजाबराव देशमुख संविधान लिहित असताना आले होते. पंजाबराव देशमुख हे OBC समाजाचे नेतृत्व करणारे डॉक्टर आंबेडकरांना म्हणाले का संविधान लिहिणं झालं का? तेव्हा डॉक्टर आंबेडकरांकडे आल्यानंतर पंजाबराव देशमुख म्हणतात का आमच्या OBC बांधवासाठी त्याच्यात काय लिहिलं? तर OBC बांधवासाठी 340वी कलम पहिल्यांदाच लिहिली त्यांनी. डॉक्टर आंबेडकरांना म्हणाले का OBC कोण आहे? पंजाबराव देशमुख, अदर बॅकवर्ड क्लास. त्यांना सुद्धा आरक्षण दिलं, SCना आरक्षण दिलं आणि स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल मांडलं. हिंदू कोड बिल काय आहे? वडिलाच्या संपत्तीमध्ये अर्धी संपत्ती मुलींची, नवऱ्याच्या संपत्तीमध्ये अर्धी संपत्ती मुलीची. मनानं डिवोर्स घेता येईल नवऱ्याचं पटलं नाही तर. शिक्षण ग्रामपंचायतच्या पदापासून तर राष्ट्रपतीच्या पदापर्यंत तुम्हाला पद भूषवता येईल. तुम्हाला चपराशापासून तर जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत पद भूषवता येईल. हे सर्व हिंदू कोड बिलामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना डॉक्टर आंबेडकरांनी मांडलं. आदिवासींना स्पेशल सिलिंग नुसार जमिनी दिल्या, राजाच्या जमिनी नष्ट केल्या आणि ते आदिवासी बांधवांना दिले. स्त्री पुरुष समानता, आदिवासींना हक्क, OBCंना हक्क, NTंना हक्क, सर्व जाती धर्मांना हक्क देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. शेवटी जाता जाता मी एवढंच सांगेल का डॉक्टर आंबेडकर हे स्वतःसाठी जगले नाही, स्वतःसाठी एकही क्षण जगले नाही. 18 तास अभ्यास करत होते ते लोकांसाठी, ते तुमच्या आमच्यासाठी. मग विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मग विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन का केलेलं आहे? विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी हे ज्ञान घेणारे असले पाहिजे, विद्यार्थी हे शिस्तप्रिय असले पाहिजे, माणूस मरतपर्यंत शिकला पाहिजे. विद्यार्थी शिक्षणासोबत शिलाची गरज असली पाहिजे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात तुम्ही खूप शिकले, तुमच्याकडे खूप मोठी विद्वत्ता आहे, परंतु तुमच्याकडे शीलच नाही. तुम्ही खोटं बोलत असाल, चोरी करत असेल, दारू पित असेल, खर्रा गुटखा खात असेल, इतरांना फसवत असेल, चुगल्या लावत असेल आणि तुम्ही खूप विद्वान आहे. अनेक न्यायाधीश विद्वान असतात, डॉक्टर विद्वान असतात, पण न्यायाधीश जर चुकीचा निर्णय देत असेल, डॉक्टर चुकीचं सांगून जर ऑपरेशन करत असेल आणि हजारो रुपये लुटत असेल तर त्या शिक्षणाला काही महत्त्व नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात का शीलवान बना, गुणवान बना. आणि हे शाळा कॉलेजेस केवळ विद्यार्थी निर्मितीचं कारखाने नाही आहे. हे शाळा कॉलेज, या शाळा कॉलेजमधून देशाचं भविष्य घडलं पाहिजे, देशाचं भविष्य. आणि जर तुम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून झोपडीची बिल्डिंग तुम्ही बनवू शकता, साडी माडी गाडी, गाड्यामध्ये फिरू शकता, माडी बांधू शकता, एकमेव शिक्षण घेतल्यामुळे. म्हणून शिक्षण हे वाघणीचं दूध आहे म्हणतात डॉक्टर आंबेडकर. शिक्षण कशाचं दूध आहे? वाघणीचं. आणि ते पिल्यास गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण काही शेळीचं दूध नाही, गाईचं दूध नाही, म्हशीचं दूध नाही, वाघणीचं आहे. आणि ते पिल्यास गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अन्याय तुम्ही सहन करणार नाही शिक्षण जर घेतलं तर. अन्याय का म्हणून सहन करायचा? सिंहासारखं जगायचं, वाघासारखं जगायचं, अन्याय सहन करायचा नाही आणि कोणावर अन्याय करायचा नाही, हे संविधान सांगतं. अशा पद्धतीनं सर्व स्त्री पुरुष, सर्व जाती धर्म देश म्हणजे एकूणच हे सगळं केलं. आणि 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी हिंदू धर्मातून, हिंदू धर्मातले जे कर्मकांड, जातीयता, अंधश्रद्धा, बुवाबाजी त्यांना पटली नाही. म्हणून 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरमध्ये हजारो लोकांच्या सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि लगेच त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. आणि 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला महापरिनिर्वाण झालं. त्यांची अंत्ययात्रा मुंबईला आणली. पंडित नेहरूंनी याची व्यवस्था केली. आणि अशा या महामानवाला मी शतशः कोटी कोटी अभिवादन करतो. माझ्या वाणीमधून, माझ्या बोलण्यामधून काही चूक झाली असेल तर सार्वत्रिकरित्या सर्वांची मी माफी मागतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. या कार्यक्रमाला उपस्थित मी आभार मानतो.